नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर आली आहे मी कामावर. सकाळचे वाजलेत 6:15. तर चला दाखवते कामावरच्या किचनमध्ये आज मी कुठली रेसिपी बनवते आणि तुमच्याबरोबर कुठली रेसिपी शेअर करते. तर चला पटापट सुरुवात करूया. तर ही आहे मुगाची डाळ. तर ही रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती. तर मुगाची डाळ भिजलेली बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मुगाच्या डाळीचे डोसे आपण बघणार आहोत. पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट टाकणार आहोत. आपण मुगाच्या डाळीचे डोसे फक्त मूग डाळ न टाकता ह्याच्यात आपण नाचणीचं पीठसुद्धा टाकणार आहोत. म्हणजे हे डोसे आणखीनच हेल्दी आणि टेस्टी होणार आहेत. नाचणीच्या पिठामुळे हे डोसे हेल्दी तर होणारच आहेत, सोबत ते टेस्टी पण होणार आहेत, क्रंची पण होणार आहेत. तर चला पटापट तुम्हाला रेसिपी दाखवते. तर एक मोठी वाटी मुगाची डाळ रात्री भिजत घातली होती. ती मी आता सकाळी आल्याच्या नंतर त्याचं पाणी काढून टाकलं. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढली. त्यानंतर हे लसूण घेतलेले आहेत. 1 वाटी डाळीला चांगल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या मस्त अशा सोलून घ्यायच्या. त्यानंतर आपण त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा घेणार आहे, अद्रकसुद्धा टाकणार आहे, अद्रक पण टाकणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची घेणार आहे. तर हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. इथे मी चांगल्या 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, 1 तुकडा आल्याचा घेतला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. सगळं काही आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त असं वाटून घेणार आहोत. हे आपण जसं डोस्याचं पीठ वाटतो तसंच वाटणार आहोत. त्या वाटताना थोडंसं मीठ घालूया आणि हे मस्त असं पीठ वाटून घेऊया. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. तुमचे कमेंट आल्यावर मला खूप छान मोटिवेशन मिळतं नवनवीन रेसिपी शूट करण्याचं आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचं. थोडंसं पाणी टाकलं मीठ टाकल्यानंतर आणि आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून मस्त बारीक करून घेऊया. तर झालं आहे आपलं मिक्सरच्या जारमध्ये मस्त असं बारीक झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून आपलं बॅटर पातळ होईल. तर तुम्ही बघू शकता मी थोडंसंच पाणी टाकून हे मस्त असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हे या डब्यामध्ये काढलेलं आहे. मिक्सर जारमध्ये जेवढं जेवढं लागलेलं आहे ते मुगाच्या डाळीचं पीठ ते सगळं मी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. तर हे जे नाचणीचं पीठ मी ह्यामध्ये मिक्स करणार आहे. तर हे नाचणीच्या पिठामध्ये खूप हेल्दी असतं. तसं पण नाचणीच्या भाकरी खूप कमी खाल्ल्या जातात. तर असं ह्या डोशामध्ये मिक्स करून पीठ पण वापरल्या जातं आणि आपल्या पोटात नाचणी जाते. तर हे आहे नाचणीचं पीठ. तर तुम्ही बघू शकता 1 वाटी मुगाची डाळ होती, ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे नाचणीचं पीठ टाकलं. त्यानंतर आपण आधी मीठ टाकलेलं मुगाच्या डाळीसाठी, आता आपण नाचणीचं पीठ टाकतो आहे त्यामुळे अजून थोडंसं मीठ टाकते मी आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेते. एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आत्ताच टाकायचं नाही आहे. पाण्याची गरज आपल्याला वाटली नंतर पुढे तर आपण पाणी टाकणार आहोत. तर आता मी हे असं छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला एकदा दाखवते ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असते. तर तुम्ही हे बघू शकता की हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्या बॅटर असं पातळ पाहिजे. म्हणजे जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. तर आपलं हे बॅटर रेडी आहे. हे 5 ते 10 मिनटासाठी आपण साईडला ठेवूया. रात्रभर डाळ भिजलेली आहे पण आता आपण त्याच्यात नाचणीचं पीठ टाकले. तोपर्यंत आपण हे कटिंग चॉपिंग करून घेऊया. तर मी इथे कांदा, टॉमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आता आपण पटापट डोसे करून घेऊया. डोसे आपण नॉर्मल जसे करतो तसेच करायचे, पण त्याआधी मी यामध्ये तीळ टाकलेला आहे. हे जे डोस्याचं पीठ आहे मूग आणि नाचणीच्या पिठामध्ये मी थोडंसं ओवा आणि थोडेसे तीळ टाकलेले आहेत. त्यामुळे खूप छान चव येते. त्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे. मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे. तीळ, ओवा आणि जिरा पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये शेवटी आपण थोडासा इनो टाकणार आहे. इनो टाकल्यामुळे आपल्या डोशांना मस्त अशी जाळी येते आणि त्यामुळे आपले जे डोसे आहेत ते क्रंची होतात आणि खूप छान जाळी पण येते त्याला. तर बघू शकता तुम्ही इनो टाकल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकते जेणेकरून जे इनो टाकलं आहे ते आपलं ॲक्टिवेट होईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ वाट बघायची नाही. इनो टाकल्यानंतर जास्त वेळ वाट न बघता लगेचच आपण डोसे करून घ्यायचे. हे डोसे पटापट होतात, अजिबात
अजिबात वेळ लागत नाही. आपण नॉर्मल तांदळाचे किंवा इडलीच्या पिठाचे जसे डोसे बनवतो तसेच याचे डोसे बनतात. आणि आपण ह्याचे जे डोसे बनवतो ह्याच पिठाचे सेम पिठाचे आपण आप्पे आणि इडल्यासुद्धा बनवू शकतो. तुम्हाला जर ह्याच पिठाच्या इडल्या आणि आप्पे बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ह्याचे इडली आणि आप्पेची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर तवा चांगला तापल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि टिश्यूनी तवा पूर्ण क्लीन करून घेतला. म्हणजे ह्या तव्यावर तेल अजिबात नाही आहे. टिश्यूनी तेल क्लीन करून घेतल्यानंतर हे जे बॅटर आपण रेडी केलेलं आहे ते एका चमच्याने घेऊन, खरं तर पळी पाहिजे होती पण पळी नेमकी मला सकाळी सकाळी घाई गडबडीच्या वेळेस सापडत नव्हती, म्हणून ह्याच चमच्याने मी डोसे काढायला घेतले. तुमच्याकडे जर पळी असेल तर मस्त अशा पळीचा वापर करून छान असे डोसे टाकून घ्या. तुम्हाला पातळ हवे असतील तर तुम्ही पातळ डोसे बनवू शकता. तुम्हाला जाड उत्तप्पा टाईप बनवायचे असतील तर तुम्ही तसेसुद्धा बनवू शकतात. इकडे ह्या कामावर ह्या मॅडमना आणि सरांना असे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे डोसे आवडतात, म्हणून मी तसे डोसे टाकले. त्यानंतर त्याच्यावर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली. त्यानंतर ह्या चमच्याने मी त्याला मस्त असं दाबून घेतलं, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त आपल्या डोश्याला चिटकून राहील. आपण आता त्याला पलटणार आहोत, दोन्ही बाजूने आपण छानपैकी शेकणार आहोत. थोडंसं तूप टाकलं. तूप, तेल, बटर तुम्ही काहीही टाकू शकता. मी अगोदर तव्यावर अजिबात काहीच टाकलं नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं 2-3 ड्रॉप तूप टाकलं. त्यानंतर आपण ह्याला पलटी मारून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित पलटी मारल्यावर आपला किती छान असा डोसा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे करायचे आहेत. ह्या डोस्यांबरोबर तुम्ही नारळाच्या चटणीसोबत पण खाऊ शकता. तीच चटणी जी आपण इडलीसोबत खातो त्या चटणीसोबतसुद्धा हे डोसे खाऊ शकतात. सॉससोबत पण हे डोसे खूप छान लागतात. जर तुमच्याकडे नारळाची चटणी नसेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकता, त्यासोबत पण हे डोसे खूप टेस्टी लागतात. अशा प्रकारे मी सगळे डोसे पटापट टाकून घेतले. तुम्ही बघू शकता की अजिबात फाटत नाही, अजिबात तुटत नाही. खूप सोप्या पद्धतीने हे डोसे बनतात. आणि डोसा टाकल्यानंतर अशी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकली मी आणि मस्त असे हे डोसे पटापट करून घेतले. ह्याच्यात जर तुम्हाला आणखीन व्हेजिटेबल ॲड करायचे असतील तर तुम्ही गाजर, शिमला मिरची किंवा बीटरूट अशा व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता. किसून तुम्ही चीज टाकू शकता. चीज डोसासुद्धा बनवू शकतात. त्यानंतरनं जर तुम्हाला ह्याच्यात पनीर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही पनीर पण बारीक किसून वगैरे टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण खूप प्रकार करू शकतो डोस्यांमध्ये. आणि ह्याच पिठाच्या आप्पेसुद्धा खूप छान होतात. असेच आप्प्यांना पण जाळी येते. इडल्या पण खूप छान होतात आणि खूपच टेस्टी. आणि डाएट करणारे, जिमला जाणारे हे लोक आहेत ना, हा मुगाचा डोसा खूप खातात. मूग हे खूपच हेल्दी असल्यामुळे मुगाच्या डोशामध्ये मी हे नाचणीचं पीठ टाकल्यामुळे ते आणखीनच डबल हेल्दी झालेलं आहे. तर ही मी ट्राय केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. बघा, हा पण डोसा मी टाकून घेतला. मस्त असं कांदा, टोमॅटो टाकला. मी ह्याच्यामध्ये भाज्या पण टाकणार होती. पनीर होतं, विचार केलेला पनीर तरी टाकूया, पण मॅडम म्हटल्या की आज फक्त कांदा, टोमॅटोच टाकून बनव. ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी पनीरचं किंवा चीजचा डोसा बनवेल ना तर ती पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल. बाकी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा. तुम्हाला पण जर का ह्या मुगाच्या डाळीचे डोसे खायचे असतील आणि जर तुम्हाला डाळ भिजवायला वेळ नसेल तर जास्तीत जास्त 2 तास जरी तुम्ही ही डाळ भिजवली आणि तरीही तुम्ही ह्याचे डोसे बनवू शकतात. 2 तास डाळ भिजल्यानंतर सुद्धा ह्याचे डोसे असेच टेस्टी, चटपटीत आणि क्रंची होतात. थोडंसं नाचणीचं पीठ टाकायचं, जसं मी टाकलं. तर तुम्ही पण एकदा हे डोसे नक्की ट्राय करून बघा. आणखीन वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आणि टेस्टी डोसे, पराठे, भाज्या मी तुमच्याबरोबर
शेअर करतच राहणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मागे मी टाकलेलं आहे ते व्हेजिटेबल डोस्याची रेसिपी, ती तर तुम्ही बघितलीच असेल. तर ही आजची रेसिपी ह्या कामावर जी मी बनवली ती मॅडमना आणि सरांना खूपच आवडली. त्यांनी माझ्या ह्या डिशची खूपच कौतुक केलं आणि त्यांना ही डिश खूपच आवडली. तर तयार आहेत आपले मूग डाळ आणि नाचणीच्या पिठाचे उत्तप्पे. बरं, मूग डाळ नसेल तर तुम्ही अख्खे मूगसुद्धा टाकू शकता हां, ते सुद्धा भिजवू शकता. अख्खे मूग रात्रीच्या भिजवून सकाळी ह्याचे मस्त असे डोसे बनवा. हेल्दी खा, हेल्दी राहा, तब्येतीची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये, नवीन डिश घेऊन. तर आजची डिश कशी वाटली मला नक्की सांगा. एक छानसं कमेंट नक्की टाका. बरं, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.